वाळवणीच्या उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड नेहमीच बनवत असतो. परंतु आज आपण कच्च्या केळीचे आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत. हे पापड उपवासाला सुद्धा चालतात. मस्त खमंग आणि खुसखुशीत हे पापड तयार होतात. अगदी छान साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकतात मस्त खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला कच्ची केळी लागणार आहेत. तर साधारण मी इथे 6 ते 7 केळी घेतलेली आहे. वजनी प्रमाणामध्ये साधारण पाऊण किलो हे केळी आहेत. केळी आपल्याला अशा प्रकारे वेगळे करून घ्यायचे आहेत आणि त्याचे देठ आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ही केळी आपल्याला मधून अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. केळीचे असे 2 भाग केल्यामुळे ती पटकन शिजते आणि आपल्याला सोलायला सुद्धा सोपी जाते. त्यानंतर कट केलेले केळीचे तुकडे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर केळी बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि ही केळी आपल्याला मस्त मऊ शिजवून घ्यायची आहेत. तर साधारण 4 ते 5 शिट्या येईपर्यंत किंवा 15 ते 20 मिनिट आपल्याला हे केळी शिजवून घ्यायचे आहेत. केळी शिजताय तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेऊया. तर इथे मी वजनी प्रमाणामध्ये साधारण 200 ग्रॅम एवढा साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा भाजून घेतल्यामुळे पापड छान खुसखुशीत होतात. 5 ते 7 मिनिटांमध्ये साबुदाणा भाजून होतो. तर आता साबुदाणा भाजून झालेला आहे. आपण याला थंड करून घेऊया. साबुदाणा थंड झाल्यानंतर आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर थोडा थोडा साबुदाणा घेऊन आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे. कमी प्रमाणात असल्यामुळे साबुदाणा मी मिक्सरवरच बारीक करून घेणार आहे. तुम्ही गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकतात. तर इथे आता केळीसुद्धा छान शिजलेली आहेत. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मस्त मऊ आपल्याला केळी शिजवून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण केळीची साल काढून घेऊया. तर केळी मस्त शिजल्यामुळे याची सालसुद्धा अगदी पटकन निघत आहे. तुम्ही बघू शकता सर्व केळीची साल आपल्याला एकदाच काढायची नाही आहे. 2 ते 3 तुकडे घेऊन आपल्याला फक्त तेवढ्याच केळीची साल काढून घ्यायची आहे आणि ते बारीक करून घ्यायचे आहेत. जर सर्व केळीची साल एकदाच काढून घेतली तर केळी थंड होतील आणि ते आपल्याला अशा प्रकारे बारीक नाही करता येणार. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 तुकडे एकदा घेऊन मगच ते बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात केळी छान शिजलेली असल्यामुळे ती अगदी पटकन बारीक होते. तर मी इथे सर्व केळी मॅश करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये बारीक केलेला साबुदाणा घातलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. थोडंसं जिरं घालूया. तुम्ही जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालूया आणि हे सर्व आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा भिजवायचा नाही आहे. त्यामुळे पीठ घालताना जर तुम्हाला पिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही थोडं पीठ घालू शकतात. याचे आपल्याला छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि सर्व गोळे आपल्याला अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. तर साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत. आता 15 ते 20 मिनिटांनंतर हे गोळे छान वाफवून झालेले आहेत. तर ह्याचे आपण असे अगदी छोटे तुकडे करून घेऊया. ह्याचे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याचे पापड बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे पुरी यंत्र घेतलेलं आहे आणि त्यावर एक पेपर ठेवलेला आहे प्लास्टिकचा आणि त्यावर आपल्याला हा पापड बनवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर पुरी यंत्र नसेल तर तुम्ही पोळपाटावर सुद्धा हे पापड लाटून घेऊ शकतात. आणि हे बघा किती मस्त पापड तयार झालेला आहे. तुम्ही पोळपाटावर सुद्धा हा पापड अगदी सहज लाटू शकतात. त्यासाठी तुम्हाला फक्त गोळा थोडा सैलसर भिजवायचा आहे. तर सर्व पापड मी इथे एकदाच बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ते उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. तर साधारण 2 दिवस आपल्याला मस्त उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे जेणेकरून आपण त्याला वर्षभर स्टोअर करू शकू. तुम्ही बघू शकतात पापड छान वाळलेले आहेत. हे पापड बनवताना मी फक्त पेपरला एकदाच तेलाचा हात लावून घेतलेला होता. त्यामुळे याचा वाससुद्धा येत नाही आणि तुम्ही वर्षभर हे पापड अगदी मस्त स्टोअर करू शकतात. त्यानंतर पापड आपल्याला तळून बघायचं आहे. तर मस्त तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पापड तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तळलेला पापड किती छान झालेला आहे. हे पापड अजिबात फाटत नाही किंवा त्याचे तुकडेसुद्धा पडत नाही. मस्त पापड तयार होतात. तुम्हीसुद्धा सर्वांनी या उन्हाळ्यामध्ये हे पापड एकदा नक्की बनवून बघा. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तर आपण नेहमीच बनवत असतो, परंतु या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे कच्च्या केळीचे पापड एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, कमेंट आणि शेअर करा.
त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.